तर बघा, लसूण घेतलाय, कोथिंबीर आणि ही आलं हे एकत्र कुटून घ्यायचं मस्तपैकी असं. असं खळा धुवून घ्यायचं चिकन. आता असं धुवून घेतलंय, तर आता आपण चुलीवर टोप ठेवायचा. तर ही बघा असं वाटण केलेलं त्याच्यामध्ये टाकायचं. असं मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार. आता हळद हलवायचं. मस्त धुतलेलं चिकन असं टाकायचं. तर आता कांदा पण लालसर असा चांगला भाजून निघालाय आपला. त्याच्यामध्ये आता ही डबल सगळं मिक्स टाकायचं आपण जे जे काही घेतलंय ते. मग असे आता हे सगळं काढून घ्यायचं. तर आता सगळा आपला मसाला करून तयार झालाय. आता हे घ्यायचं वरतून काढून ह्याच्या. मसाला भाजायसाठी असं तेल वरतून घ्यायचं. आता तेल कडले मसाला टाकायचा. सगळा मस्तपैकी खलबत्त्यात बनवलेला मसाला. तर मसाला आपला भाजलाय. आता लाल तिखट टाकून घेतले. तर हो गरम मसाला टाकून घेतला बघा. तर मस्तपैकी तेल सुटलंय आणि मसाला बी चांगला भाजलाय. ह्याच्यामध्ये आपण चिकन टाकून घ्यायचं. जेवढं आपल्याला रस्सा पाहिजे ना तेवढं पाणी वतून घ्या आणि मस्तपैकी घ्या जेवायला. मग अशी मसाल्यात घातलीच होती आपण कोथिंबीर. तर आता डबल आणि वरण. तर आता मस्तपैकी आपल्या चिकनला उकळी आलेली आहे. मसाला ही मस्तपैकी सगळं झालंय. कसं वास तर येतोय ना, सांगा तरी कसं झालंय. एक नंबर झालेलं आहे. वास म्हणजे काय, शेतातलं काय खायला एक नंबर आहे. रानात चुलीवरच मस्तपैकी झणझणीत एक तर आता नंबर. हे उतरून ठेवते आणि भाकरी टाका आता. भाकरी बनवायची. तवा इथं बापरे जाळ लागतो, या हाताला धग लागतो. जरा सर झाल्या बाबा भाकरी. झालं का? झालं की मग आणला होता हात धुयाला. हात धुवा तुम्हाला पाणी ठेवलं. बरोबर. भाकरी चुलीला आराला लावलेली टुम फुगलेली भाकरी खमंग छान लागते चुलीवरची. चुलीवरचं चिकन आणि हे बघा भाकरी चुलीवरच्या मस्तपैकी. तर या मंडळी जेवायला.